हाय करे आता हे आपला जोडदार आहे खतरनाक विषय आहे. तर डबल ऑप्शन आहे म्हणजे कोपर खाण्यात. आणि बघा कसं आहे वातावरण सध्या आज मार्केट ते मित्रांनो सध्या आता आपली नाईट चालू झाली बरं का आजपासून. आता आपली सिगारेटची संपली म्हणजे आता मी आता चाललोय तुम्ही मस्त कुठं चाललाय तर मी चाललोय बहिणीकडं कोपर खाण्याला ठीक आहे. आणि याचा सध्या आता माझा तुम्हाला आवाज येतो कसा आहे काय माहित नाही मला भावनो. कारण की आता आपला माईक खराब झाला म्हणजे माईक खराब झाला मित्रांनो. आपला जो आवाज म्हणजे मोठी आहे ना तो काय करता कनेक्ट होता बरोबर. तर सध्या आता मी चाललो स्टेशनला म्हणजे आपल्या गोवंडी स्टेशनला तुम्हाला दिसत असेल. तुम्ही म्हणता तुझ्या पाठीमाग सारखी बॅग का असते तर मित्रांनो ही बॅग म्हणजे आपला जीव प्राणी पाहतो. तर मला ही बॅग लई आवडती. मला लय जण मागितली की भाऊ तू आम्हाला ही म्हणजे मला बॅग दे पण मित्रांनो म्हणजे मी काय त्यांना ही बॅग दिली नाही. कारण की म्हणजे आपण होतो नाही का आपल्याला जी एखादी वस्तू आवडली ना तर ते आपल्याला कोणाला कोणासोबत अशी म्हणजे शेअर करू वाटत नाही बरोबर आहे. मग ते माझी वस्तू असतो ना तर एखादी व्यक्ती असतो कोणी पण असते काय म्हणत तुम्हाला. तर सध्या आता मी चाललो स्टेशनला ठीक आहे. तर चला जाऊ मित्रांनो आपण. तर मित्रांनो मी बघा म्हणजे मागच्या 2 दिवसापूर्वी एक ओप्पोचा मोबाईलचा व्हिडिओ बनवला बरोबर आहे. तर मित्रांनो मला म्हणजे लय जणांना कमेंट आलं की भाऊ तू एक नंबर करतोय हे ते म्हणजे बघा एवढाच मला पण भारी वाटलं ना. कारण की तुम्ही बघा आता मी मला सांगा म्हणजे मला लय जणांना कमेंट आला की तू म्हणजे बोलतो भाऊ बरोबर आहे आम्ही रेडमीचे मोबाईल करतो तर एक नंबर मोबाईल तर पण टप कसं पण वापरा. तर म्हणजे मला तुम्हाला एवढं सांगायचं मित्रांनो की मी आता तुम्हाला काय वाईट उद्देश करत नाही म्हणजे वाईट उद्देश माझा काहीच नाही. कारण की मी सध्या रेडमीचा मोबाईल वापरलाय जसं ओप्पोचा तर आता वापरतोय पण भावानो ओप्पोला क्लॅरिटी आहे पण मित्रांनो जसं आपल्याला पाहिजे तसं फॅसिलिटी अजिबात नाही त्या. त्यामुळे तुम्हाला मित्रांनो एवढं सांगतो की आणि आता बघा म्हणजे मला एवढं म्हणजे भावाचे कमेंट आलता ना की एक नंबर भावा असं तसं म्हणजे बघा म्हणजे आणि मला लय भारी वाटलं. कारण की म्हणजे तुम्ही बघू शकता हे बघ आणि आपल्याला भावा तुमचा सपोर्ट असा भरपूर असा भेटतोय ठीक आहे. आणि सध्या आता मी स्टेशनला पोहोचतो बरं 1-2 मिनिटापूर्वी चला. तर मित्रांनो सध्या आता आपण तिकीट पोहोचलोय म्हणजे स्टेशनला. बघा आता ही ट्रेन मित्रांनो आता मला ही ट्रेन काय गावणार नाही पण काय ना आपण दुसरी ट्रेन पकडू. कारण की कधी लक्षात ठेवा ट्रेन बस आणि लडकी यांच्या पाठी कधी पळायला नाही मित्रांनो. एक गेली तर दुसरी येते त्यामुळं कधी पळायला नाही. आता बघा हे तिकीट काउंटर आहे तर आपण मित्रांनो एक तिकीट काढू ठीक आहे. तर चला तिकीट घेऊ पहिले आपण मित्रांनो. हे बघा ही आपण तिकीट काढली तुम्ही बघता बघा हे तिकीट आहे ते वाशीच तिकीट आहे म्हणजे गोवंडीचं वाशी. म्हणजे मित्रांनो आपल्याला फक्त एकच मध्ये स्टेशन असतं ते म्हणजे मानपूर. आता मानपूर नंतर आपण डायरेक्ट वाशी उतरणार आहे आणि तिथनं रिक्षा जाणार आहे ठीक आहे. तर चला आता मित्रांनो तुम्हाला मी तिथं दाखवून जाताना एक तुम्हाला मी गोष्ट दाखवतो म्हणजे बाई लय खतरनाक असा सीन आहे ठीक आहे. तर चला दाखवतो. मित्रांनो सध्या आता आपण स्टेशनला पोहोचलोय आणि भावानो म्हणजे तुम्हाला सांगा आता ट्रेन आली आहे पण बाई फुल गज भरली आहे. हे बघा सगळं पब्लिक मित्रांनो रोडला म्हणजे बाहेर उभे ह्याच्यावर गेट वरती. आणि आता आपल्याला जायला येतं नाही काय माहित नाही बरं का तुम्ही बघताय बघा. तर आता आपण बघू चला तर जाऊ एवढ्या गर्दी आपल्याला घुसा पर्याय नाही बरोबर आहे. तर चला मित्रांनो आता मी वाशीला पोहोचलोय आणि भावानं इथलं कसलं वातावरण खतरनाक असं आहे बघा की म्हणजे बाई असं एकदम एकदम त्याचं वातावरण काय म्हणतात आपण काय म्हणू एकदम ढगार असं वातावरण शिरवाचं पडलंय. तुम्हाला मी दाखवतो एक मिनिट तुम्ही बघते बघा. म्हणजे बाई डोळ्याचं पारणं पेरणार मित्रांनो वातावरण झालं बरं का सध्या. कारण की मला वाटतंय थोडं वेळ पाऊस येईल आणि सध्या आपण चालू रिक्षाकडे कारण की आपण तर रिक्षा जाणार आहे. मागच्या वेळेस मित्रांनो मी गेलो बसनं लई टाइम लागतोय. तसं मित्रांनो रिक्षाने लगेच पोहोचतो का आपण कोपऱ्यात एक 10 ते 20 मिनिटात. पण आणि बसचा सीन असा होतो की बस प्रत्येक स्टॉपला थांबते त्यामुळे आपल्याला जरा जायला लेट होतं ठीक आहे. तर चला आपण जाऊ मित्रांनो सध्या आपण स्टेशनच्या बाहेर आहे ठीक आहे बघा इथं रिक्षा लागते तिथं. तर चला जाऊ मित्रांनो आपण रिक्षाने जाऊ चला. मित्रांनो रिक्षाला भरपूर अशी गर्दी आहे बरं का. तुम्हाला माझ्या पाठीमध्ये तुम्हाला मी माझ्या पुढे पण दाखवतो हे बघा हे सगळे पब्लिक चालली मित्रांनो ते रिक्षा मध्ये बसायला चालली आहे. आणि आपण आता बघू आपल्याला कुठे रिक्षा भेटते ती. कारण की मित्रांनो या सगळ्या शेअरिंग रिक्षा आहेत आणि त्यासाठी लागतात तिकडे मीटर रिक्षा या बघा तुम्ही बघता. आणि सध्याच आपण जाऊ रिक्षात बसू आपल्याला कुठे रिक्षा भेटते ती आपण पहिले बघू आणि मग जाऊ बघा. ह्या भावाला आपण मागच्या वेळेस या भावाच्या गाडीत गेलतो आता आपल्याला तो भाव पुन्हा एकदा भेटला तुम्ही बघता. आता त्याची रिक्षा कुठे आपण ती बघूया बघा मोठं ही त्याची रिक्षा बरं का भावानो. तर आपण त्या रिक्षात बसू जाऊन तेव्हा कुठं तरी सगळ्या नंबर मित्रांनो तर आपण मित्रांनो बसू तर चला.
मित्रांनो आपल्याला या भावानं सोडले बरं काय बघा भाव एक नंबर आहे आपल्याला मागच्या मित्रांनो याची रिक्षा होती आपल्यापाशी तर भाव लय भारी वाटलं बरं का मला तर हाय करे आता हे आपला जोडदार आहे भाई खतरनाक विषय आहे तर त्याच्यावर भाव पडल्याबद्दल जाऊ का हा हो चालत ओके ओके चला हा चालत चला काय बघा भाई एक नंबर माणूस आहे आणि सध्या आता मी मित्रांनो पोचलोय गुलाबसन नाही बघा ही गुलाबसन आहे म्हणजेच कोपरखान्यात आणि बघा कसं आहे वातावरण सध्या आज मार्केट आहे सोमवारला मित्रांनो इथे बाजार असतो म्हणजे गर्दी तर हमेशा असते पण आज जरा जास्त गर्दी आहे बघा तुम्ही बघता आणि मित्रांनो मी आता सध्या मार्केटमध्ये हे बघा भाई तुमचा भाव चाला मार्केट मधनं मोबाईल घे भाई इथं मित्रांनो लय असं बाहेर गर्दी झाले बरं का मित्रांनो म्हणजे पहिले एवढे इथं नव्हतं वेगळं म्हणजे असं काय बघा तुझा आता लय भरपूर इथं काय नवीन गोष्टी झालेल्या आहे आपण सध्या मार्केटमध्ये ठीक आहे आणि हे बघा सारखं इथं ट्रॉफी लागतं बघत्या हा बघा तर आता मित्रांनो आपण चाललोय त्या साईडला बरं का म्हणजे बहिणीकडं आमची तुम्हाला चिंगी पण आज दाखवतो चिंगीला मी लय दिवस भेटलो नाही ठीक आहे तर चला तर मित्रांनो सध्या आता मी पोचलोय बरं का आमच्या चिंगू बशी चिंगू होत्या बघा चिंगू काय करते बाय तू काय हो हे बघा बघतोय मोबाईल आयला आमच्याकडे नव्हतं मोबाईल ह्यांना बघा मोबाईल आहे काय बोलायचं आणि काय तर मित्रांनो आता सध्या मी आता रूमवर पोचलोय आणि भाई खतरनाक असा असते म्हणजे तुम्हाला सांगू का आता सोमवार आहे बरं का बाबानो पण मी आज अंड्याची पोळी खाते तुम्ही बघू शकता म्हणजे कसं आहे देव आपल्या मनात असतो त्यामुळे काय विषय नाही तर सध्या आमचं जेवण चालू आहे बघा ती आहे आमची बादशाह आहे ते जेवती आता तुम्ही बघता तर मित्रांनो मला तुम्ही कमेंट कसं आहे तुम्हाला तर हा व्हिडिओ कसा वाटतोय आणि नवीन असेल तर आपल्याला सबस्क्राईब करून जावा तर आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या तर चला आता मित्रांनो जय महाराष्ट्र.